एक मंगळा पार्वती हर हर श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं. किंवा पुराण नाही तर काय आहे? बोला बोला. महापुराण. एकूण 18 पुराण आहेत. कुर्मपुराण, मत्स्यपुराण, विष्णुपुराण, श्रीमद भागवत ऐकलंय ना? पुराणच आहे. ब्रह्मवैवर्त पुराण, कुर्मपुराण, मत्स्यपुराण, गरुड पुराण, स्कंद पुराण असे एकूण 18 पुराण आहेत. आणि त्या पुराणामध्ये मात्र एकच आहे आणि ते म्हणजे काय? महापुराण. आणि हे महापुराण याला का म्हटले? कारण हा सगळ्या पुराणांचं सार आहे. गरज नाही आरती झाली की प्रसादाचं वितरण तुम्हाला होतंय. घरी जर चम्मचभर साखर एकाच जाते ना, जाते ना. आणि ती जर चम्मचभर साखर इथे प्रसाद रूपात आणली ना, तर ती चम्मचभर साखर मात्र इथे बसलेल्या सगळ्यांच्या तोंडी लागल्या वाचून राहणार नाही. आणि घरी खाल्ला तो प्रसाद होईल, पण इथे आणला तर तो काय होईल? महाप्रसाद होईल. एवढंच नाही तर घरी करतोय ते आरती आहे, आणि इथे येऊन केलं तर काय आहे? महाआरती. महलात राहतात, मंदिरात राहतात. एवढंच नाही तर मोठमोठ्या मात्र बंगल्यामध्ये राहतात, वैकुंठात राहतात ते देव, आणि कैलासावर राहतात ते महादेव. एवढंच नाही तर सोने, चांदी, माणिक, मोती, हिरे या सगळ्यांचे हार परिधान करतात ते देव. कुठं परिधान करतात? गळ्यामध्ये ना, या मुंडामध्ये सोने, माणिक, हिरे, मोतीची माळ परिधान करतात कोण? देव. आणि मुंड्याची माळ जो धारण करतात तो कोण? महादेव. एवढंच नाही तर मोठमोठे मुकुटे, प्लॅटिनम, गोल्ड, सिल्वर सगळे, आणि त्याचा मुकुट धारण करतात ते देव, आणि जटाचा मुकुट धारण करतात ते महादेव. चंदन, गोपी चंदन, तिलक धारण करतात ते देव, आणि भस्म धारण करतात ते महादेव. आणि म्हणून मात्र हे काय आहे? महादेवाचं महापुराण आहे. ऋषी मुनी संत जपी तपी भजतात, म्हणजे भजन करतात, त्यांची आराधना करतात ते देव. आणि भूत प्रेत पिशाच ज्यांची आराधना करतात ते महादेव. म्हणजे असं नाही की आपण करत नाही. आरती देखील सांगितली आहे. आरती इथे आली तर महाआरती होते. पुराण नाही तर महापुराण आहे. एवढंच नाही तर बायको पळवून नेली तर युद्ध केलं ते म्हणू की नाही? म्हणून म्हणतात की देव. आणि पत्नी मागितली तर घेऊन जा म्हणणारे. म्हणाल ते असं कसं म्हणतात? सांगेल
आणि सध्या लोक काय आहे, सगळ्यांची शपथ घेते. बघितलं असेल हे शाळेतले लहान लहान मुलं शाळेतून वापस झाले की आई म्हणते कोणाची पेन्सिल चोरून आणली बोल. त्याच्या बॅगमध्ये 2 पेन्सिल रोज राहायच्या आणि एक दिवस 5 दिसू द्या, आई लगेच विचारतात कोणाची आणली. मुलगा म्हणतो आई तुझी शपथ आणली नाही, मग त्यानं दिली. कोणाची शपथ? एवढंच नाही तर काही काही म्हणतात बाबाची शपथ. हा, देवाची शपथ घ्यायला लोकांनी सोडलं नाही तर देवाची शपथ घेऊन खोटं बोलतात. जाणार कुठे? तिथंच बघावं लागतं बरं का. असं शपथी लई घेतात. बघितलं असेल तुम्ही तुमच्या गावात. मला माहिती पडलं तुमच्या गावात घेणारे शपथ नाही आहे. असल्या म्हणजे पण बायकोची शपथ म्हणणारी आहे का? आहे का? खरं ती पण बायकोची शपथ म्हणणार की नाही माहिती नाही, पण बायकोने म्हटलं तसं करणार. आणि सध्या तुमच्या पेंडल मध्ये गर्दी पाहना. हा, कोणाची आहे? अर्धीची सगळ्या महाराष्ट्रात आहे. अर्धीची गर्दी सगळ्या महाराष्ट्रात आहे. कालचं भाषण ऐकलं असेल तर लाईव्ह. आणि तुमच्या पेंडल मध्ये अर्धी काय म्हणते मी लक्ष द्या बरं का. हे इकडे पाहू लागले तर अर्धी हे नाही म्हटलं मी. अर्धी तिकीट पंढरपूर, आळंदी, काशी, मथुरा, वृंदावन, द्वारका, जिथं जाल तिथं. तुमच्या गावात तसंच आहे का? 50% काय 70% आरक्षण? आपलं एक काम आहे बरं. आपणही आज सगळे आले आहेत बरोबर ना? होच म्हणतात. कुठे आलेत सगळे? जे आले नाहीत त्यांना उद्याला मात्र तुम्ही घेऊन येणं हे इथे बसलेलं सगळ्यांचं काम आहे. आज तुम्ही एकटे आले आहेत, उद्याला तुम्हाला एक एक सोबत घेऊन यायचंय. काय करायचंय? हा, एक एक सोबत घेऊन यायचंय. आणि कसं यायचंय? आरतीचं ताट, त्या ताटामध्ये प्रसादी आणला तर काय होते? म्हणून तुम्हाला येताना घेऊन आणायचं आहे. मी म्हणत मुळीच नाही की तुम्ही रोज किलोभर, 4 किलो, 5 किलो, 10 किलो, क्विंटलभर आणून ठेवा. पण जसा भाव असेल, जसं आपली आर्थिक परिस्थिती असेल तसं वाटीभर एवढी असेल चम्मच असेल घेऊन या. कारण ते आपण नाही तर देवादिदेव महादेवांना अर्पण करणार आहोत. कारण देवादिदेव महादेव अल्पशा भक्तीमध्ये प्रसन्न होणार दैवत आहे. कसं दैवत आहे? भोळा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला विलासी, आवड तुला विलासी, विलास पाराची. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, महादेवा, हे भोळा शंकरा, भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, शंकरा, भोळा शंकरा. हो गळामध्ये रुद्राक्षाचा मळा, लावणी घालत कळा. हो गळामध्ये रुद्राक्षाचा मळा, लावणी घालत कळा. हो आवड तुला विलासी, आवड तुला विलासी, विलाच्या पाराची. हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा शंकरा, महादेवा, हे भोळा शंकरा. कोणता शंकर? भोळा. नेहमीच आला महाशिवरात्रीचा महिना की सगळ्यांच्या तोंडपाठ लहान्यापासून मोठ्यापर्यंत म्हणतात. आज काय म्हणतात? लावली का त्या पट्टी? असं म्हणतात. बोलवलं ना तुम्हाला?
आवड कशाची? बेलाची ना, बेलाच्या. म्हणून इथे बेलपत्र आणलेले आहेत. या बेलपत्रांचंही का वाहतात, कशासाठी वाहतात आणि वाहले आणि मात्र आपल्याला काय परिणाम होतो? देवादिदेव महादेवांना अक्षिता वाहतो. कशा? पांढऱ्या. भस्म लावतो. एक लोटा जल सभी समस्या का हल महाराज म्हणत निघाले. तर आपण सगळे बघतायत ते कसं हल मिळतंय, कसं अल्पशा भक्तीमध्ये पावणारा भोळं देव देवादिदेव महादेव आहेत. इच्छा केली, मनोकामना केली आणि तो संकल्प करून जर श्रवण केलं तर सत्य संकल्पाचा दाता मात्र देवादिदेव महादेव झाल्यावर राहणार नाही आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर राहणार नाही. पण त्यासाठी भाव, भक्ती, जिव्हाळा, प्रेम, विश्वास भगवंतावरती तेवढा, महादेवावरती तेवढा पाहिजे. आणि तो बसला की मग मात्र भगवंत देवादिदेव महादेव प्रसन्न झाल्यावर राहणार नाही. कारण देवादिदेव महादेव कुळाचा, जातीचा, तुमच्या गोत्राचा, वर्णाचा, वर्ण म्हणजे दिसण्याला एक आणि तेही वर्णच बोलाल तुम्ही. या वर्णाचा विचार करत तुमच्याकडे किती सोनं आहे, किती इस्टेट आहे, किती एकर वावर आहे, किती बंगले आहे, किती गाड्या आहे. देव पाहत, देव फक्त भाव पाहतो. हा भावाचा भुकेला भगवंत आहे. देवादिदेव महादेवही भोळ दैवत आहे. अल्पस गेलं तरी प्रसन्न होते आणि मग मात्र काय तर प्रसन्न होते नाही. इच्छा केली आहे ते पूर्ण मात्र महादेव करतात. नाही पाहत, कसलाच विचार करत नाही. न पाहे आती कुळाचा विचार, न पाहियाते कुळाचा विचार, न पाहियाते कुळाचा विचार. कुळाचा विचार वर्म सर्वेश्वर पूजनांचे. जसं पूजन कराल भगवंत प्रसन्न होईल. धन कुबेराची. मग इथं आपलं काय आहे? येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, देह कुबेराचे. बरोबर ना? होच म्हणू नका. धन कुबेराचं आहे, देह आपण म्हणतोय, आयुष्य आपण म्हणतोय माझं आहे, पण ते काळाचं आहे. जसा उंदीर आहे ना, उंदीर इकडे तिकडे फिरतो आणि फिरता फिरता मात्र त्याच्यावरती बोका, कळतं ना, बोका तपलेला असते. कसा उंदीर फिरत आहे, लगेच झडप टाकली की तसंच आपलंय. काळ टपलेला आहे, काळ वाट पाहते कधी याची इथली तिकीट संपते आणि कधी झडप घालतो. ज्याची तिकीट संपली त्याला मात्र नेल्यावरच राहत नाही. कसा काळ वाट पाहते? घडी घडी काळ्या वाट याची पाले, घडी घडी काळ्या वाट याची पाले, घडी काळाची वाट पाहे, घडी घडी काळाची वाट पाहे. घडी घडी काळ्या वाट याची पाले.
घडी घडी काळाची वाट पाहे 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 घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे काळ वाट आहे तपलेले हरिगुरु ज्ञानोपराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात पाहे पावनेर ने तसे बोका तैसा काळ लोकांनी तसे तसा काळ मात्र नेणार आहे आणि या काळाला मात्र या मृत्यूला मात्र भय प्रत्येकाला अंतकाळी आहेत पण या महामृत्युंजय मंत्राचा जर जप केला तर हे भय नाहीस होतं असं वर्णन येतंय आणि तो महामृत्युंजय मंत्र दोन आहेत लघु आणि महा तर देवादिदेव महादेवांचा महामृत्युंजय मंत्र आपल्या सर्वांना माहिती आहे का माहिती आहे ओ मावशी येता का नाही तर इकडे करता का मी तिकडे येऊन बसते काय विचारलं मी कोणता मंत्र महामृत्युंजय मंत्र तो मंत्र कोणता आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी लिहून घ्या सर्च करा पण या मंत्राला दिवसातून एकदा तरी जप करा आणि तो मंत्र कोणता ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् म्हणा सर्वांनी ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् नमः पार्वती पते त्यांनी हात वर केले म्हणून का करतो हात वर का करता आजपर्यंत करता आले असेल ना का करता एखादा गुन्हेगार जर पोलिसाच्या हातात सापडला पोलीसवाल्यांनी पकडलं
काय करतो तो गुन्हेगार? हा, केलं ते दादाने. काय करतो? कर. हा, का करतो? का करतो? हात वर करतो. का करतो? म्हणजे कशासाठी करतो? सरेंडर. स्वतःला मात्र समर्पित करतो. कोणाच्या हवाली? मग आपल्याला त्यांच्या हातात समर्पित करायचं आहे का? आपल्याला कोणाच्या करायचंय? हा, भगवंताला समर्पित व्हायचंय. म्हणून भगवंताच्या नावाने टाळी वाजवायची आहे, मुखाने नामचिंतन करायचंय आणि हात वर करणं म्हणजे सरेंडर करणं. कोणाला? देवाला समर्पित होणं. त्यासाठी हात वर करतोय आणि जय बोलत चला, नाम उच्चारण करत चला. मला माहितीये काही लोकांना नाहीये मंत्र पाठ, त्यातल्या त्यात भाषा आहे संस्कृत आणि संस्कृत आहे अवघड. सगळ्यात अवघड भाषा जर कोणती असेल उच्चारणासाठी, प्रोनाउन्सिएशनसाठी, तर ती आहे संस्कृत. तुम्हाला थोडं अवघड वाटत असेल, पुन्हा सांगते लक्षपूर्वक ऐका. ओम म्हणा. त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्युर्मोक्षी यमामृतात्. म्हणतायत म्हणा ना तुम्ही, म्हणाल बाकीचे. मग त्याचं स्वरूप श्रीरामलेला आहे कसे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कसे? सच्चित आनंद स्वरूप आहे आणि तेही वर्णन केलंय काय? सत्य स्वरूप कोण आहे? तर भगवंत आहे. आणि हेच वर्णन रामायणामध्ये देखील आलेलं आहे आणि रामायणामध्ये देखील तुलसीदास महाराज तेच वर्णन करतात. काय वर्णन करतात? सत्यासारखा दुसरा धर्म नाही. धर्म दोजा सत्याचा भाणा अवमणि गम पुराण बखाणारा. सिया राम जय जय राम. तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही शिवमहापुराण कथा सांगतात, मग महादेवाचं वर्णन यायला पाहिजे नाही? असा काही लोकांचा संभ्रम होईल बरं का. महादेवांचं यायला पाहिजे. मग तुम्ही रामाचा उच्चार करताय, तुम्ही विष्णू भगवंताचं वर्णन करताय. का करते? कारण सगळे लिंग काही असंही म्हणते तर सांगते, कळेल तुम्हाला की देवादिदेव महादेवांचं उच्चारण कोण करायचे? ज्यांची आता करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव भजन करी महादेव. ओ श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव.
तुझी सदाशिव नाम तुझी सदाशिव नाम तुझी शिव नाम तुझी सदाशिव सदा शिव एवढा देवाचा आवाज तरी आला ना? ऐकला असेल माझा आवाज. काल तुम्ही सर्वत्र लाईव्ह चालू होता ना, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांसमोर व्याख्यान होतं, ऐकलं असेल सगळ्यांनी आवाज माझा एकटीचा. हा, सगळ्या LED पोस्टर सगळे चॅनल YouTube सगळं लाईव्ह चालू. हे करून आज करून पुन्हा इथं आले आणि चालूच आहे. आणि तुम्हाला तर वर्षभर म्हणताय का हो कोणी? काला झाला रे झाला. महाराज मंडळी लई राहिले आता 8 दिवस. आता तुम्ही आला म्हटलं एकदा काय काला झाला, मग तुम्ही येता इथं, बसता इथं, म्हणता इथं येऊन राम राम. म्हणून आता संधी मिळाली आहे, या संधीचं सोनं करा. देवादिदेव महादेव नामचिंतन करायचे. कोणाचं? प्रभू श्री रामचंद्रांचं. आणि प्रभू श्री रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम, एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र भजन करायचे. कोणाचं? देवादिदेव महादेवांचं. आणि महादेव रामाचं. तुम्ही म्हणाल कसं? तर संपूर्ण वर्णन तुम्ही येत्या 7 दिवसामध्ये श्रवण करणार आहात. आता उरला प्रश्न विष्णूचा. तुम्ही म्हणाल विष्णू भगवंताच्या अवताराचं देखील श्रीमद भागवत महापुराणातला श्लोक सांगून तुम्ही सांगतायत भगवंताचं स्वरूप, सत्य स्वरूप. तर तेही विष्णू भगवंताच्या मस्तिष्कावरती, डोक्यावरती कोण आहे माहिती? कोण आहे? देवादिदेव महादेव. आणि हेच आपल्या पंढरपूरचा आराध्य दैवत कोण? पंढरीश पांडुरंग परमात्मा. आणि या पांडुरंगाच्या देखील डोक्यावरती कोण आहे? देवादिदेव महादेव. म्हणून तिन्ही पुराणांचं आणि त्यात महापुराणांचं प्रमाण तुम्हाला मी दिले. आणि त्यात मात्र काय मुख्य सांगितलं आहे? भगवंताचं स्वरूप कसं आहे? सत्य. तिन्ही प्रमाण मी तुम्हाला दिलेले आहे. सत्य स्वरूप भगवंत आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचे? सत्याचं आचरण करायचंय. कारण सत्यासारखा दुसरा धर्म शाळेतही जाता ऐकलं असेल, साने गुरुजी सांगतात, खरा तो जगला
धर्म एक, आणि तो म्हणजे जगाला प्रेम रबावे, तो सत्य, तो खरा धर्म आहे. आणि तो धर्म मात्र सत्याचा सांगितलेला आहे. कारण लक्षात ठेवा, सत्याच्या मार्गाने चालताना अनेक काटे रुतणार, अडथळे येणार. मार्गक्रमण करताना लोक अशी जशी बैलाला तुतारे ढोसते की नाही, तसं ढोसल्या वाचून तुम्हाला राहणार. कारण तुम्हालाच काय हो, प्रत्येकाला लोक बोलतात. सुरुवातीला लोक एवढी निंदा करतात, एवढी चेष्टा करतात, एवढी थट्टा करतात. पण आपण सत्याच्या मार्गाने चालतोय ना, आपण चांगल्या मार्गाने चालतोय ना, हा आपल्यावरती विश्वास असला पाहिजे. निश्चित तुम्हाला यश प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही. फक्त आपला मार्ग सत्याचा पाहिजे. तुमचं नाही सांगत, ह्यांना विचारा. ज्या वेळेला हे लागलेत ना हे सगळं करायला, दादा लोक म्हणाले हे काय करते, नुसतं काड्याचं वाजवत फिरते. पण आज मात्र काय आहे आपल्या समोर प्रस्तुत आहे. एवढंच नाही, मी देखील इथपर्यंत आले. लोक काय ह्या लहान बसलेत ना, तेवढी असतानापासून हरिपाठ छंद, प्रवचनाचा छंद, लोक कोणाला सोडत नाही. लोकांनी देवाला सोडलं का, संताला सोडलं का, मग आपण तर माणूस आहे, आपल्याला सोडणार नाही. काय काय कोणाला मनात सांगता येत नाही. पण ज्या वेळेला तीच व्यक्ती वर चढते ना, तीच व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचते ना, तर जो जो तुम्हाला मात्र अडथळे निर्माण करत होता, तुतारी सारखं काटे बनत होता, चांगल्या मार्गात अडथळे आणत असतात. असं तुमच्या गावात नाही असेल, पण आमच्या गावाकडे भरपूर लोक आहेत बरं, जास्त अंतर लांब नाही. चांगल्या कामात असंच म्हणून नाही, काही अशीही असतात. तुमच्याकडे नाही, आमच्याकडलं या. आमच्या म्हणजे मराठवाड्यात म्हणते, आमच्या पंढरपूरकडे कशी दरवर्षी महापुराण काय, शिवकथा, रामकथा, कृष्णकथा केल्यानेच लई होते का, केलंच पाहिजे का, कथेला गेल्यानंच लई होते का असतात. पण दादा सांगते, जे येत आहे ना त्यांना येऊ द्या. तुम्हाला नाही पटत ना, नका येऊ, कोणी जबरदस्ती करत नाही. पण जे येत आहे त्याला येऊ द्या. कारण जो येते त्याच्या मार्गात अडथळे निर्माण केले तर त्याचा दोष आपल्याला लागतो. म्हणजे कोणाला, जो अडथळे निर्माण करतो त्याला. पण सत्याचा मार्ग असेल ना, तर कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आले, तर लक्षात असू द्या, देव परीक्षा पाहते समजा. आणि मार्गक्रमण करत राहा. निश्चित एक दिवस सत्याचा जय झाल्या वाचून राहणार नाही. म्हणून म्हटलं जातं, सत्य परिशाण होऊ शकता है पर पराजित नाही. सत्याचा जय झाल्या वाचून राहणार नाही. म्हणूनच म्हटलं जातं, सत्यमेव जयते, जय विजय झाल्या वाचून राहणार नाही. फक्त आचरण सत्याचं करायचंय. हेच स्वरूप आहे सत्याचं. म्हणजे कोणाचं, शिवाचं. म्हणून तर म्हणतो ना, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम.
असं काही नाही, मी वाजवल्याच पाहिजे असा अट्टहास नाही. पण ज्यांनी वाजवल्या देवाच्या नावात टाळ्या ते पाहणारे महादेव. मला वाटेल काहीच लक्ष नाही, माझं लक्ष नसतं. दोनने नाही भागलं चार आहे. आणि माझी नाही गेली तरी इकडले CCTV कॅमेरे चालू आहेत. आणि हे दादा, हा पेंडाल जो आहे ना आपल्याचसाठी आहे. बाहेरगावचे येतील तेव्हा येऊन बसतील. हा पेंडाल आपल्याचसाठी आहे. आणि एवढी जागा आहे शिल्लक, ते भरून काढता येईल आपल्याला. काही असलंच तुम्हाला लागत असेल ब्रेक तर मला सांगा, तोही देऊन देऊ. काय हा आनंद घ्यायचाय आपल्याला, बाहेरून नाही. कारण पुण्य श्रवण करणं इथूनही बसून करता येतं, घरूनही करता येतं, बाहेरूनही करता येतं, त्या सोनुर्लीत बसूनही करता येतं. पण फरक आहे बरं का, फरक आहे. तो फरक पुढे सांगेल. मग सत्य स्वरूप कोण आहे? भगवंत आहे. आणि त्या सत्ताच्या मार्गाने जाताना त्रास होईल, दुःख येईल. कारण जगात सुखी असं कोणी आहे का? इथं बसलेलं कोणीतरी म्हणेल का की मी मात्र सुखी आहे, मला बिलकुल क्षणभराचंही दुःख नाही, असं कोणी आहे? या तुमच्या जळल्यातच काय अख्ख्या महाराष्ट्रात शोधाल, भारतात शोधाल तर कोणी म्हणणार नाही की मला क्षणभराचंही दुःख नाही का? कारण सगळ्यांना दुःख हे प्रकार मात्र वेगवेगळे आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. सुखिया कोई नहीं रे. माया दुख की माया, माया कोई राजा दुखिया दुखिया कोई नहीं कोई नाही, कोणी नाही. बारीक मध्ये चाललंय. सुखी मात्र कोणी नाही. सगळे कसे आहे? दुःखी आहे. सगळे दुःखी आहेत. कसे आहेत? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास. थोड़े थोड़े सब दुखी, पर सुखी हरी का दास. सगळ्यांना कोणी तणाने, शरीराने व्याधी आहे, पीडा आहे, दुःख आहे, टेन्शन आहे. कोई तण दुखी, कोई मन दुखी. मनाने काही म्हणतात त्याच्या 50 क्विंटल झाला, मला 5 क्विंटल झाला अजून नाही. कोणी मनाने नको त्यात गुंतलेले आहे. कोणी धन बिन रहता उदास,
कोणी म्हणतात त्याची तर यावर्षी 2 रूमाच्या 4 रूमा झाल्या माझ्या जशांत नसेल प्रत्येकाला दुःख अहो तुम्हालाच नाही राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया बैरागी दुःखी आहे आणि हे दुःख मात्र यावणे असं वाटत असेल ना तर काय करायचं यांचं स्मरण करायचं दुःख येणार नाही आणि दुःख आलं तरी सुख वाटल्यावर राहणार नाही पण त्याच्यासाठी काय करायचं सुखात देखील सुमिरन करावं लागेल कधी करावं लागेल सुखात आपलं नेमकं होतंय काय सुख आलं की देव आणि दुःख आलं की मग देवा 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 नाही तुमच्याकडे नाही आमच्याकडे प्रसिद्ध आहे अंगाचा आला ताप देवा तू माया तुमच्या देवा तू माया मग अंगाचा ताप गेला ताप मी बापाच असं जर आलं ना मग दुःख आल्यावर आणि दुःख येऊ नये असं वाटतं ना मग काय करा सुखात भगवंताचं सुमिरण करा म्हणून कबीर महाराज म्हणतात दुःख में सुमिरण सब करे सुख में करे दुःख में सुमिरण करे सुख गाने को कबीरा सुख गाने को कशात सुखात सुमिरण केलं तर दुःख होणार नाही म्हणून म्हणतात कबीर महाराज की सुखात तर सगळे करतात सुख में सुमिरण सब करे दुःख में करे ना होय जो दुःख में सुमिरण करे बरोबर ना नाही हो जो सुख में सुमिरण करे सो दुःख का देखो सुखात सुमिरण केलं तर दुःख येणार करत चला आणि दुःख आलं तर भगवंताचं नामचिंतन करून आपल्याला मात्र या देवादिदेव महादेवांना म्हणता येईल देवादिदेव महादेवा मला ही पीडा आहे मला हा त्रास आहे मला हे दुःख आहे माझ्यावरती हे संकट आहे याचं हरण तुम्ही करा आणि म्हणून देवादिदेव महादेवांना असं मनोमन इच्छा सांगा पूजन करा विश्वास ठेवा सत्कार्य करत चला भक्तीला कर्माची जोड द्या निश्चित मात्र देवादिदेव महादेव तुमचं दुःख हरण केल्यापासून राहणार नाही आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल शरण यावं लागेल देवादिदेव महादेवांना म्हणून तर भक्त म्हणतात ओ भोला सब दुःख काटो म्हणा देवाला देवा माझं सगळं दुःख मात्र नष्ट कर हो भोला सब दुःख काटो शिव शंकर डमरू म्हणा शिव शंकर डमरू थंडी वाटतंय का लक्ष काय चाललंय करतोय काय थंडी आहे त्या थंडीत हवा घालताय काय विचित्रपणा आहे हा काय म्हणायचंय देवाला हो भोला सब दुःख काटो वेश कसा आहे देवादिदेव महादेवांचं स्वरूप कसं आहे वेश मंगल मंगलकारी कुठं राहतो शमशानवासी हमारा
शमशानवासी हमारा हो भोला, सब दुख काटो हमारा. निश्चित तुमचं दुःख संपवल्या वाचून राहणार नाही. फक्त आतुरतेने कळवळणे तसं देवाचं चिंतन करून बघा. म्हणून तर देवादिदेव महादेवांनी रामाचं केलं आहे. आणि भगवंताचा वेश कुठे आहे? कसा आहे? दिसतेच आहे. निवास कुठे आहे? कैलासावरती. म्हणून तर म्हणतो ना, शिव कैलाशो के वासी, गौरी धाम के राजा, शंकर संकट हरणा. देवादिदेव महादेवा संकटात हरण करा. निश्चित केल्या वाचून राहणार नाही. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? देवादिदेव महादेवांचं पहिला दिवस आहे. बॅटरी जरा तुमची डाऊन आहे. चार्जिंग लवकरच उद्या होईल. आज थोडीशी झाली ना. होईल. त्याच्यासाठी भजन करावं लागेल. जे महादेवांनी देवादिदेव महादेवांनी केलं, प्रभू रामचंद्राने केलं, श्रीकृष्णाने केलं, पांडुरंगाने केलं, अनेक भक्तांनी केलं, संतांनी केलं, ऋषी मुनी जपी तपी साधू संत भूत वेताळ प्रेतांनी केलं. कसं केलं? आपण झक्की सहित पाहणार. फक्त या ठिकाणी आज सुंदर अशी देवादिदेव महादेव आणि सोबत पार्वती मातेचे झक्की या ठिकाणी आहेत. तुमच्या सर्वांचं एक काम आहे. तुम्ही एवढा आनंद घेण्यासाठी, उत्सव घेण्यासाठी सगळं आटाटूट करताय ना, हे प्रयत्न करताना उद्यापासून प्रत्येकाला चान्स मिळणार. जी झाकी असेल त्या झाकीसाठी सुंदर हे बालगोपाळ आहे. जसं जसं वाढत जाईल तसं तसं प्रत्येकाने सहकार्य करा. आणि तुम्ही मुलं पाहून द्यायचं का? कशासाठी? हा बरं झालं असं नाही म्हटलं. झाकीसाठी. आणि आनंद घ्या. चला एकदा सर्वांनी या देवादिदेव महादेवांचं नाम चिंतन करायचंय. उभं राहून की बसून? पाय दुखले का? उभं राहून. बरं चला मग सगळ्यांनी उभं राहा. जागेवरती उभं व्हायचं आणि देवाच्या नाम चिंतनात टाळी वाजवून सुंदर असं नृत्य करायचंय. गोल करा, चौकोन करा, त्रिकोण करा, नाहीतर जागेवरती करा, पण करा.